हे बघा मस्त लगे झणझणीत भेंडीचा ठेचा आहे. हे आपण आता बनवायला घेऊया. याची रेसिपी दाखवते, चला. सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर हे बघा आज आपण भेंडीचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी तर भेंडी घेतलेली आहे, एक पाव किलो आहे. तर त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी कट करून घेते. तर इथे मी अशा प्रकारची भेंडी कट करून घेते. हे बघा भेंडी कट करून तयार झालेली आहे, बघू शकता. गॅसवरती हे बघा तवली ठेवली, त्यामध्ये मी अर्धा माप तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता मस्त लगे भेंडी आता भाजून घ्यायची आपल्याला. हे बघा अशी कुरकुर होऊ द्यायची, भेंडी कुरकुरीत भाजून घ्यायची. हे बघा मस्त अशी लाल कलर आलेला आहे भेंडीला, बघू शकता. छान झालेली आहे. आणखी 1-2 मिनिटं मी भाजून घेते. अशी कुरकुरीत छान भाजली ना मस्त लागतो खायला, चविष्ट लागतो ठेचा. त्यासाठी आपल्याला भाजून घेणं जरुरी आहे. कढईपेक्षा असं तवलीवरच भाजून घ्या, कारण तवली पैस राहते आणि चांगल्या भाजल्या जाते भेंडी. हे बघा भेंडी आपली रेडी झाली आहे भाजून मस्त लगे कुरकुरीत. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. हे पहा मिरच्या टाकते, मिरच्या भाजून घेते तेल टाकून. थोडंसं तेल टाकल्यानं लवकर भाजल्या जातील मिरच्या आपल्या, तर त्यासाठी थोडंसं तेल टाकते. हे बघा याच्यामध्ये थोडीशी मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. थोडा लसूण जास्तीचा टाकलं ना चटणीमध्ये छान लागते. आणि थोडीशी जिरे टाकते, एक अर्धा चमच जिरे आहेत, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे, कारण आपल्या ठेच्याला चव चांगली येईल. मिरच्या आणि लसूण आहे ते एकत्र भाजायचे आपल्याला. लसूण भाजल्यानंतर तिखटपणा जातो लसणामधला आणि चविष्ट लागते, त्यासाठी भाजून घ्यायचं आपल्याला. लसूण पण भाजलेला आहे, मिरच्या सर्व जिरे पण भाजलेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मी ते टमाटर भाजून घेते, कारण आपल्याला याच्यामधलं पाणी तेवढं सुकून घ्यायचं, त्यासाठी मी थोडंसं वापरून घेते टमाटर. त्याला तेल टाकायची काही गरज नाही, तसंच वापरल्या जाते टमाटर, त्यासाठी तेल टाकत नाही. टमाटर पण आपलं रेडी झालेलं आहे. आणखी थोडंसं वेळ आहे, कारण टमाटर टाकल्यानंतर मिरचं ते तिखट पण आहे ते थोडा कमी होईल आणि खायला एकदम चव लागेल. आंबूसवानाची आपली चटणी होईल, कारण भेंडी ठेचा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. मस्त असं कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आपण 5 मिनिटामध्ये रेडी होते मस्त लगी चटणी झणझणी. आता चटणी वाटणार आहे, त्या पहिलं अगोदर मी मिरच्या आणि जिरे टाकून घेणार आहे. लसूण त्याला तेल वाटून घेते, बारीक करून घेते. याला वेळ लागते थोडं वाटायला. तिखट यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, कारण एकत्र होईल आणि बारीक. हे बघा बारीक झालेलं आहे. मस्त असा खमंग जिऱ्याचा आणि मिरच्याचा छान छान टेस्ट सुटलेला आहे, बघू शकता. मस्त झाले. आता यामध्ये मी भेंडी टाकून घेते, टमॅटो टाकून घेते. यामध्ये मी टमाटर टाकलेले आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे टमाटर टाकल्यानंतर. तुम्ही अशी सुद्धा चटणी वाटून खाऊ शकता. आता माझ्या तोंडाला पाणी येत आहे, एवढी मस्त असं खमंग वास येत आहे चटणीचा आपल्या. यामध्ये मी आता भेंडी टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते यामध्ये मी, थोडी जास्तीची कोथिंबीर छान लागते चवीला. मस्त गरमागरम भाकरी, दही आणि हे ठेचा हिवाळ्यामध्ये एकच नंबर लागते. हे बघा चवीनुसार नमक टाकते. हे बघा बघू शकता मस्त लगे असा भेंडीचा ठेचा आपला तयार आहे, खाण्यासाठी रेडी आहे. बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि चविष्ट पण एक नंबर झालेला आहे, बघू शकता. माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा,
सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.